वेलकम अँड वेलकम बॅक टू आज यूट्यूब व्हिडिओ. मी रोशनी पिंगळे धनवड तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मामाअर्थचा उपटन फेस वॉश विषयी. सो माझा एक्सपिरियन्स कसा होता आणि माझा हॉनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो जास्त काय वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला. करत आहे 2 ते 3 महिने झाले मी हा फेस वॉश यूज करत आहे आणि ह्याचा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. ॲक्च्युली सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत. मेन इन्ग्रेडियंट आहे हळद आणि केसर. हळदीचे गुण तर तुम्हाला माहितीच आहेत की किती फायदेशीर असतात आपल्या स्किनसाठी. आणि आपण जेव्हा पण फेस पॅक वगैरे DIYने बनवतो सो त्याच्यामध्ये आपली हळद ही मेन असतेच असते. सो ह्याच्यामध्ये सुद्धा हळद आणि केसर आहे. तसंच हा फेस वॉश SLS आणि पॅराबॅन फ्री आहे आणि कोणतेच साईड इफेक्ट ह्यामध्ये नाही आहेत आणि डर्मटॉलॉजिकली टेस्टेड आहेत आणि सर्व स्किनसाठी हा सुटेबल फेस वॉश आहे. ह्याच्यावरती क्लेम केलेला आहे फॉर टॅन रिमूव्हल. येस. सो हा जसा ह्यांनी क्लेम केलेला आहे अगदी तसंच हे वर्क करतं फॉर टॅन रिमूव्हसाठी. आपण कधी खूप जास्त उन्हातून फिरलो किंवा म्हणजे गावी वगैरे गेल्यानंतरून माझ्यासोबत तरी तसंच होतं. मी एक दिवस जरी गावी गेले किंवा एक दिवस जरी जास्त उन्हामध्ये फिरले तर लगेच माझा फेस खूप टॅन होऊन जातो एका दिवसात सुद्धा. सो मी हे यूज करत आले कंटिन्यूअसली, त्याच्यामुळे मला सध्या तरी ते जाणवलं नाही आहे. सो हा फेस वॉश फॉर टॅन रिमूव्हिंग, येस, हे क्लेम करतंय तसं आहे फॉर टॅन रिमूव्हिंग. माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. मेन म्हणजे हा फेस वॉश माझ्या वापरात पण कसा आला, मी ब्लिंकिटवरतून काही ना काहीतरी परचेस करतच असते कायम. सो त्याच्यावरती मला ₹9ची ऑफर होती. ₹9मध्ये मला सॅम्पल पीस असा भेटला होता. सो मी तो यूज केला आणि त्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणून मी ह्याची मोठी ट्यूबसुद्धा ऑर्डर केली 100 mlची आणि तीसुद्धा संपलेली आहे आणि हा माझा 3rd परचेस आहे मामाअर्थचा सेम फेस वॉशची. सो म्हणून म्हटलं मी तुमच्यासोबत सुद्धा माझा एक्सपिरियन्स शेअर करते. फायदेशीर कोणाला ना कोणाला तरी फायदेशीर ठरेलच. सो ह्याचा एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. म्हणजे आपण फेसवरती स्क्रब वगैरे यूज करतो ना, अगदी तसंच आहे ह्या फेस वॉशमध्ये. तुम्हाला वेगळा फेस वॉश आणि वेगळा स्क्रब करायची गरज नाही. तुम्ही फेस वॉशमध्येच तुम्हाला स्क्रबसुद्धा मिळून जाईल ह्या फेस वॉशमध्ये. सो ह्याची कन्सिस्टन्सी काहीशी अशी आहे. आहे ना, थोडासा तुम्ही हातावरती घेऊन थोडासा रब करा तुमच्या फेसवरती, एकदम जेंटली मसाज करा 1-2 मिनटं आणि त्याच्यानंतर फेस वॉश करा. तुम्हाला इन्स्टंट ग्लो तुम्हाला फेसवरती दिसून जाईल. फेसवरती खूपच जास्त पिंपल्स वगैरे आहेत, त्यांनी आधी पॅच टेस्ट करा आणि त्याच्यानंतर हा यूज करा. कारण हळद आपलं नॅचरल जरी हळद आपल्या फेसवरती लावली तरीसुद्धा थोडंसं आपल्याला बर्न होण्याचे चान्सेस असतात. समर सीझन चालू झालेलाच आहे आणि तुम्ही जर कोणी असं शोधत असेल की समर सीझनसाठी आपल्या फेसवरती टॅनिंग होऊ नये किंवा झाली असेल आणि ती घालवायची असेल तर तुमच्यासाठी हा फायदेशीर आहे. फॉर्टिनेस खूप छान होता ह्याविषयी. सो तुम्हाला सुद्धा परचेस करायचं असेल तर मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल इथे खाली. मामाअर्थच्या साईडवरती सुद्धा मिळून जाईल आणि मामाअर्थच्या ॲपमध्ये सुद्धा मिळून जाईल. मामाअर्थच्या साईट्सवरती आणि ॲपवरती ह्या ऑफर चालूच असतात. सो तुम्हाला तिथे अजूनच जास्त स्वस्त मिळेल. अशी तरी ही बॉटल नाही म्हणता येणार, अशी तरी ही ट्यूब 399ला इथे आहे. आय थिंक Amazon आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा हे अवेलेबल आहेत. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी मामाअर्थचाच रोजमेरी शॅम्पू आणि कंडिशनरचा सुद्धा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर मी आय बटनमध्ये लिंक देईल किंवा मग माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. सो तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेकआउट करा. सो पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.